प्रतीक प्रतीक हा तेवढ्या तक्तीचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं एक हाती सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता पहिल्या सामन्यामध्ये. तो मार्कोल क्रिकेट संघाचा भरवशाचा आघाडीचा फलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रतीक हा या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजी मार्क करतोय. स्ट्राईक लावतोय ज्याने अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपलं नाव स्वर्णाक्षराने कोरलंय तो हा रोपी कणकवली क्रिकेट संघाचा भरवशाचा आघाडीचा फलंदाज. परंतु या ठिकाणी चेंडू हळू ट्रॅव्हल करतोय त्यामुळे निर्विवादपणे या चेंडूत कोणती धाव मिळत नाही. धावसंख्या 0 धावफलकावरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला खणखणीत फटका पाहायला मिळतोय 2 धावांसाठी. एलॅम्बो कार्पेटचा ऑफशिकच्या दिशेने ऑफ साईडला गेलेला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका. पुन्हा एकदा 2 धावा. संघाची एकच धाव. संघाची धावसंख्या फक्त येते 3 वरती. बिनबाद 3. प्रतीकचा पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका एकेरी धावेसाठी निघतोय आणि एकेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वरती. याही वेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गंजला जातोय. मोठा फटका मारण्याचा इरादा फसतोय. धावसंख्या स्थिर होती ती फक्त 4 धावा. 2 धावा मिळतील आणि 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 6 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. प्रतीकचं पहिलं षटक समाप्त होतंय. प्रत्येकाने पाहायला मिळते ते 1 षटक 6 धावा आणि कोणत्याही कडे बाद नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते. आता मात्र यशवंतच्या हाती चेंडू सोपवला जातो. तो मार्कोल क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडनं आणि स्ट्राईक रोटेटोटे स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय तो रोहित. कणकवली क्रिकेट संघाचा हा स्ट्रोकर स्फोटक बल्लेबाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो हा फलंदाज रोहित या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला मिळतोय. सुंदर फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारलेला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव मिळते. एकेरी संघात धावसंख्या पोहोचते ती 5 वरती. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी धावसंख्या पोहोचते 8 वरती. मोठ्या फटक्याच्या पवित्र्यात निश्चितपणे रोहित पाहायला मिळतोय. हा सुंदर फटका परंतु या फटक्यावरती मिळतात केवळ 2 धावा. 2 धावांना संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. संघ डबल अंक क्रॉस करतोय. सुंदर फटका परंतु क्षेत्ररक्षकाच्या एकेरीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. षटकातील यशवंतच्या 2 चेंडूचा खेळ बाकी पद्धतीने 9 बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी महाजनांचा पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत धावा मिळत आहेत. त्या 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते 13 धावा. धावफलकावरती पुढचा चेंडू यशवंत. सुरेख फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. धावसंख्या पोहोचते एकेरीनं 14 अशी धावसंख्या. आता मात्र शेवटच्या चेंडू 2 धावा घे धावसंख्येला आकार देतोय फलंदाज रोहित. धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 धावा आणि तब्बल 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि 12 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. पुन्हा एकदा प्रतीक गोलंदाजी मार्क करतोय पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुढे सरसावून मोठा फटका रुबीच्या बॅटमध्ये 2 धावांसाठी निघतोय. 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 18 वरती. कणकवली क्रिकेट संघ एक मोठा धावसंख्या उभी करण्याच्या दिशेनं फटकेबाजी करत पुन्हा एकदा 1च धाव मिळू शकते. एकेरीने संघ पोहोचतोय तो मात्र 19 वरती. सिंगल म्हणजे 20 धावा. पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते लॉगऑफच्या क्षेत्रामध्ये खरं तर हा चौकार गणला गेला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. त्यामुळे एकच हा चेंडू गलीच्या दिशेने एकेरीसाठी 21 धावा धावफलकावरती लागतायत. प्रतीकचा या षटकातील म्हणजे 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका आणि फलंदाज बाद. loss of 1 wickets.
कणकवली क्रिकेट संघ तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर शेवटच्या चेंडूवरती प्रतीक आपल्या संघाला एक सफलता म्हणजे पहिली जोडी फोडण्याचा मान आपल्या नावावर घेतो निश्चितपणे आणि भरवशाचा जो फलंदाज धोकेदायक वाटत होता त्याच फलंदाजाला तंबूच्या वाटेवर पाठवलं जाते प्रतीककडनं आणि त्यामुळे आता मात्र शेवटचे षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूवरती अनिकेत सुंदर फटका 2 धावा मिळतील कव्हर एक्स्ट्रा करून मध्ये मारलेला फटका 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सर धावसंख्या पोहोचते 24 वरती 24 लॉस ऑफ 1 विकेट्स संडे स्पोर्ट्स कणकवली वर्सेस भाऊ स्पोर्ट्स वाडखोल असा सामना ड गटातील हा तिसरा सामना आपण पाहतोय पुढचा चेंडू निश्चितपणे आणि हा चेंडू पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फक्त एकेरीसाठी पंचांचा इशारा होतो 2 धावेचा 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या किती 26 धावफल करते आता मात्र एकच धाव मिळेल 27 अशी धावसंख्या इनिंगची सांगता करणारी शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी अनिकेतचा पुढचा चेंडू 2 धावा मिळत आहेत 2 धावेनं संघ पुढे सरकतोय धावसंख्या पोहोचते 29 वरती पण तो मोठ्या फटक्यापासून मात्र वंचित ठेवला जातोय शेवटचा चेंडू पुढे सरसावत आणि याबरोबर या 2 धावेनं संघाची धावसंख्येला आकार मिळतोय धावसंख्या पोहोचते ती 31 धावा 24 चेंडू आणि 31 धावा 32 धावांचं टार्गेट राहील ते मात्र मडखोल क्रिकेट संघासमोर नियोजित समायोजित फलंदाजी करत कणकवली क्रिकेट संघानं एकेरी दुहेरी करत निश्चितपणे मोठ्या फटक्यापासून जरी वंचित ठेवलं गेलं असलं तर एक समाधानकारक फायटिंग टोटल बनवलंय त्यामुळे मडखोल क्रिकेट संघ पाहूया या ठिकाणी काय करतोय आपल्या 24 चेंडूमध्ये 32 धावांचं टार्गेट घेऊन आणि यापुढचं समालोचन करण्यासाठी मी पुन्हा एकदा संधी देईन ते आमचे सहकारी समालोचक तोंडवळकर साहेबांकडे धन्यवाद Hello, 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 hello. नमस्कार गाववाल्यांनो पुन्हा एकदा खेळ सुरू होता 31 धावा कुठले गेले 24 चेंडू 31 धावा 32 धावांचा डोंगर पार करूचा असतो नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारा काळ सांगत जातलो नक्कीच अचूक टप्प्यावर भेदक मारो करू तरच आपल्या संघाक विजय निर्माण करतलो तो असतलो मात्र कणकवली संघ नाहीतर मालवणीत म्हण असा जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक काय कामाचो ज्या जाग्यावर जखम असतली त्या जागाचा इलाज केलो तर नक्कीच आपल्या त्याचं गुण येतलो म्हणून म्हटलेलं असा जखम मांडी एक आणि इलाज शेंडी एक पहिल्यावरीचं पहिलं चेंडू रुपी येतो मोठं फटको मारलं गेलो पहिल्या चेंडूवरती भावनी केली गेली खाता खोलला गेला स्वतःचा खाता आणि संघाचा खाता 2 धाव परत पुढे सरकला गेला पुन्हा एकदा मोठं फटको मारलं गेलो एकेरी धाव फलक पुढे सरकला गेला 2 चेंडूचा खेळ मागे पडलो 3 धावा कुठले गेले पुन्हा एकदा मोठं फटको मारलं गेलो धाव फलक पुढे सरकला गेला 3 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो 4 धावा पुन्हा एकदा रुपी मोरेचं पुढचं चेंडू 4 धावेसाठी दोघांनी मिलन केल्याने शेती ऐन मोक्याक सगळ्या संसाराची झाली माती धाव फलक मात्र पुढे सरकला गेला 4 धावे 8 धावा पुढचं चेंडू रुपी मोरेचं पुन्हा एकदा मोठा फटको 2 धावेसाठी 10 धावा आता मात्र घोडो पळालो आणि टांगो पलाटलो म्हटलं तर वावग्या ठराचा नाही नक्कीच मोठे फटके 5 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो असा अंतिम चेंडू असतो सांगता करणारा चेंडू असतो शेवट करणारा चेंडू असतो धाव पलक स्थिर राहिला गेला 10 धावा
अजूनही मात्र 32 धावाची गरज असतली. सांगता करणारो पहिल्या ओव्हरचा चेंडू असतलो. 19 चेंडू 22 धावा. 2 धावेसाठी पुन्हा एकदा चेंडू गेलो. धावफलक पुढे सरकला. 6 चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो गेलो आणि मात्र 12 धावा कुठले गेले. नक्कीच ज्याचो घरचो राजी तोच खातलो भाजून काजी. नक्कीच मात्र आता मात्र कणकवली संघाचं मात्र खैतरी डाव पलटताना दिसता. आज कामगिरी चांगली होत नाही. रुपी मोर्य सारखो एक खंदो खेळाडू मैदानात असा ज्याचा अंडरआर्म क्रिकेटमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाव असणारो खेळाडू मात्र आपला संघ अडचणीत असताना मात्र दिसता. धावफलक स्थिर राहता. 6 चेंडूत मात्र 12 धावा कुठले गेले असत. 18 चेंडू 20 धावांची गरज असतली. पण नक्कीच खेळ मात्र हो रंगतदार असतलो. कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी येळ येणारो काळ सांगत जातलो. आम्ही आपला तुमचा फक्त मनोरंजन फक्त करतलो. कारण कॉमेंटेटर असे असतात रेड्या कलर काढून बैल म्हणून सुद्धा ऐकतील. पुढचा चेंडू असतलो मात्र एकेरी धावेसाठी जाता. 13 रन. आपण आपलं खेळ बघूचो असता त्याच्यात मनोरंजन करूचं असता. कारण कॉमेंटेटर असोच असता रेड्या कलर काढीत आणि बैल म्हणून ऐकीत अशी परिस्थिती असा. धावफलक स्थिर राहता. 13 धावा. दुसऱ्या ओव्हरचो हॅलो 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 पहिल्या ओव्हरला चेंडू मागला जरा पडलो गेलो. धावफलक स्थिर राहिला गेला. पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी धावफलक पुढे सरकला गेला. 14 धावा असतील. 2 चेंडूचा खेळ मागे 3 चेंडूचा खेळ मागे पडलो गेलो. पुन्हा एकदा एकेरी धावेन 15 धावा कुठले गेले. आता मात्र डॉट चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. पुवांडो चेंडू गेलो. 4 चेंडूचा खेळ मागल्या तर पडलो गेलो. 32 रन्सांचा डोंगर पार करताना धावफलक राहिलो 15 धावा. पुन्हा एकदा एकेरी धावेत धावफलक पुढे सरकतलो. 16 धावा असतले. 5 चेंडूचा खेळ मागल्या तर पडलो गेलो. पुन्हा एकदा मोठे फटको 4 धावेसाठी. खटक्यावर बॉट जागेवर पलटी केला गेला 4 धावेसाठी जिंकण्यासाठी. आता मात्र 12 चेंडू आणि 12 धावाची गरज असतली. 12 चेंडू आणि 12 धावाची गरज असताना नक्कीच गाव हिंडान इलो आणि हुमऱ्या कप्तान मेलो अशी परिस्थिती असा. मोठमोठ्या संघांबरोबर लढता लढता आज मात्र एक हाती नांगी टाकताना दिसता तो कणकवलीचे संघ. नक्कीच 12 चेंडूत पहिल्या धावा कुठले गेले ते 20 धावा असतले. आता 12 चेंडू असतले आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असतली. नक्कीच फिल्डिंग लावायची ती खै लावायची ही परिस्थिती होता. म्हणून मालवणीत म्हण असा शेजारणीचे करते आणि गावभर गिरते अशी परिस्थिती असा. जैसरला आपण खेळाडू काढतो त्याच जागेवर नेमको चेंडू जाता आणि धावफलक पुढे सरकता. पुढचे चांगलो चेंडू जयच्या थय. पुन्हा एकदा पंचांकडे पंचांचा निर्वाह अंतिम असतो. एकेरी धावेन धावफलक पुढे सरकता. डेट या ठिकाणी चेंडू घोषित करतात पंच. आमचे डेट रन्स या ठिकाणी नक्कीच अनुभवी बुजुर्ग असे पंच या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय पमा अतिशय 2 दिवस चांगली पंचगिरी लेट करण नक्कीच असतो त्यांचा. पण मात्र पंचगिरी चांगली करताना पाहायला मिळतात. अनुभवाच्या जोरावरती सकाळपर्यंत तेला डोळ्यात घालून पंचगिरी करताना पाहायला मिळतील. अनुभवाच्या जोरावरती मात्र बाकीच्या सगळ्या खेळाडूंचं मात्र जरी लक्ष नसलो तरी पमांचं मात्र नक्कीच लक्ष असता. मालवणीत तुमका सांगायचा म्हटला तर तरण्याक लागतली कळ आणि या म्हाताऱ्यांका येला बळ म्हटला तर वावग्या ठराचा नाही. डोळ्यात तेल घालून सकाळ तगत मात्र कामगिरी चोख करताना दिसतात. धावफलक स्थिर राहता. 21 धावा. 2 चेंडूचा खेळ मागल्या जरा पडले गेलो. 10 चेंडू 11 धावाची गरज असतली. दहा चेंडू आणि 11 धावा. पुढचा चेंडू रुपी मोरेचो
चांगला फटको मात्र तेवढंच चांगलं चेंडू अडवताना दिसता 9 चेंडू 11 धावांची गरज असलेली पुन्हा एकदा एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकला गेला 22 धावा असतले 8 चेंडू 10 धावा पुन्हा एकदा चांगलं चेंडू अडवताना दिसता पुढे जे दोघजण हवलेले असतात त्यांका आपल्या काय भीती वाटते त्यांका माहिती असता शेळी मारता जीवाक भियान आणि खाणारो म्हणता वातड अशी परिस्थिती असता जो तो आपली टकली फोडून घेता पुन्हा एकदा एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकतला 23 धावा 6 चेंडू 9 धावाची गरज असतली आता मात्र हटाटटीचा सामना होताना दिसता मैदानात 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना पुन्हा एकदा रुपी मोरे चांगलं आकुल टप्प्याचं चेंडू टाकता आपल्या फिरकीच्या जादूवरती आपल्या अनुभवाच्या जोरावरती पुन्हा एकदा संघाक सुस्थितीत आणून ठेवताना दिसता आता मात्र सांगता करणारे शेवट करणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा असतले आता मात्र मोठ्या फटक्याची गरज असतली बोकळाची गरज असतली उंडराची गरज असतली नाहीतर पावडर रायसर बाजार उलगान जातलो कारण 6 चेंडू 9 धावा असतले धनंजय पुन्हा एकदा एकेरी धावेसाठी एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकताना चौथ्या ओव्हरचे पहिले गोलक चेंडू मागल्या दरात पडलो गेलो 24 धावा अजूनही मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी असतो 8 धावांची गरज असतली 5 चेंडू 8 धावा मोठा फटको मारलो गेलो तेवढंच चांगलो मात्र चेंडू अडवलो गेलो 4 चेंडू 8 धावा पुन्हा एकदा चांगलो चेंडू अडवताना दिसता आता मात्र 3 चेंडू असतील 8 धावांची गरज असतली या वादळाला साधात जळीदार कित्या बादात प्रयत्न केले गेले जो करतोलो घरनिशी वाकडा तो खातोलो चुलीतली लाकडा अशी परिस्थिती असा मात्र पंचांचो निर्वाळो पमा शेठ यांचो सहा धावा असताना 6 धावेन धाव फलक पुढे सरकताना दिसता तीस धावा आता मात्र चेंडू असतले 2 आणि जिंकण्यासाठी धावा असतले 2 धावा 2 चेंडू 2 धावा समान योद्धे समान रन्स 2 चेंडू 2 धावा आता मात्र 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल सामना हा कंपल्सरी चेसिंग असेल नाहीतर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची नोंद घ्या सामना हा कंपल्सरी चेसिंग असेल नाहीतर सुपर ओव्हर खेळवली जाईल या ठिकाणी नोंद करा 1 चेंडू 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असणार याची नोंद घ्या या ठिकाणी सुपर ओव्हर वरती सामना सुरूपणा पाहायला मिळतोय सुपर ओव्हर या ठिकाणी सामना पाहायला मिळेल आपल्याला सामना प्रथमच या 2 दिवसांमध्ये प्रथमच या ठिकाणी सामना टाय होताना पाहायला मिळतोय बरोबरीत सुटताना पाहायला मिळतोय